कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या दुर्दैवाचे दशावतार संपण्याचे नाव घेत नाहीयेत। पुणे जिल्ह्यातल्या शिरूरच्या शेतकऱ्यानं 1,500 किलो कांदा विकला आणि या कांदा विक्रीतनं शेतकऱ्याला अवघे 4 रुपये मिळाले। केंद्रीय कृषी मंत्र्यांना 4 रुपयांची पट्टी आणि कांदा बांगड्यांचा आहेर पाठवण्यात आलाय। 1,500 किलो कांदा विकून हाती आले 4 रुपये। शिरूरच्या शेतकऱ्याच्या हातात 4 रुपयांची पट्टी। शेतकऱ्यांकडून कृषी मंत्र्यांना कांदा बांगडीचा आहेर। पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातल्या टाकळी हाजी गावचे हे आहेत संजय बारहाते। संजय बारहातेंनी शेतात 1500 किलो कांदा पिकवला। हा कांदा त्यांनी पारनेरच्या बाजारात विक्रीसाठी पाठवला। कांदा वाहतूक, हमाली, तोलाई वगळून त्यांच्या हातात अवघे 4 रुपये आले। बारहातेंचा 1,484 किलो कांदा 2,362 रुपयांना विकला गेला। यातून कांदा वाहतुकीसाठी ट्रक भाडं 1,280 रुपये गेलं। 104 रुपये हमालीचे कापण्यात आले। तोलाईचे 61 रुपये घेतले। वराईचे 16 रुपये कापण्यात आले। 896 रुपयांचा बारदाणा लागला। असा एकूण खर्च 2,358 रुपये झाला। जमा खर्च वजा करून अवघे 4 रुपये शेतकऱ्याच्या हातात पडले। बारहाते यांनी 4 रुपयांसोबत कांद्याची माळ आणि कृषी मंत्र्यांच्या पत्नीसाठी बांगड्या पोस्टानं पाठवल्या। केंद्रीय कृषी मंत्र्यांचं याकडे लक्ष द्यावा म्हणून मी या ठिकाणी त्यांच्यासाठी कांद्याची माळ आणि माझी आलेली कांद्याची 4 रुपयाची पट्टी आणि त्यांच्या पत्नीसाठी बांगड्याचा आहेर या ठिकाणी मी पाठवणार आहे की यासाठी की त्यांनाही कळावा की सर्वसामान्य शेतकऱ्यांनी आपली 4 रुपयामध्ये आपल्या प्रपंचाची गुजराण कशी करायची। आम्ही आता केंद्रीय मंत्र्यांना आमची कांद्याची पट्टी आणि हे पाठवणार आहे, कांद्याची माळ आणि त्यांच्या पत्नीला बांगड्या पाठवणार आहे आहेर म्हणून। त्यांनी सांगावं का 4 रुपयामध्ये कसा संसार करायचा। सरकारनं क्विंटलला 200 रुपये अनुदान जाहीर केलंय, पण हे अनुदानही पदरात पडण्याची शाश्वती नाही। शेतमालाला चौली पावलीचा भाव मिळत असताना शेतकरी कसा जगणार असा सवाल आता विचारला जातोय। गोपाल मोटघरे, साम टीव्ही, पुणे।